नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहेत ना? मजेतच राहा आणि हसत राहा, कारण की आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मराठी मनोरंजन अड्डा तुमच्या मनोरंजनासाठी. तत्पुरती आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बिग बॉस सीझन 5 सुरू आहे आणि आता सत्याचा पंचनामा हा टाक संपल्यानंतर जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात पंढरीनाथ कांबळेच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. मित्रांनो, टास्क दरम्यान सुरुवातीला निक्कीने त्याला जोकर म्हटलं होतं, तर त्यानंतर जान्हवीने पॅडीचा त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवरून अपमान केला होता. जान्हवीच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. मित्रांनो, सर्वच मराठी कलाकार जे आहेत यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केलेला आहे. या संदर्भात पॅडीची मुलगी ग्रीष्मा हिने देखील पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांची बाजू स्पष्ट केली आहे. पॅडीचा अपमान केल्यावर दुसऱ्या दिवशी जान्हवीने या प्रकरणी स्वतःहून त्यांची माफी मागितली आहे. यावेळी अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते. जान्हवी एकटी सोफ्यावर बसली असते. तिच्या डोळ्यात पाणी पाहून डीपी दादा तिच्याकडे जातो आणि जान्हवीला पाहून तुला काय झालं विचारतो. यावर जान्हवी म्हणते, मी गेम खेळताना अति बोलते दादा, असं म्हणत भाऊक होते. पुढे धनंजय तिला सांगतो, ठीक आहे, आता कालचा दिवस गेला, आता नवीन दिवस उगवला आहे, आता हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत. तू भांडतेस ही चूक नाही, पण शब्द चुकतात. करिअरवरून बोलणं चुकीचं आहे, असं सांगून धनंजय तिला समजावतो. जान्हवी एकटीच गार्डनच्या एरियामध्ये रडत असते. धनंजय घडलेल्या प्रकाराबद्दल पॅडीला सांगतो. यावेळी पंढरीनाथ कांबळे जान्हवीकडे जातो आणि म्हणतो, मला माहिती होतं की तुला कधीतरी माझ्याशी या विषयावर बोलावं असं वाटेल. हे ऐकल्यावर जान्हवी त्याला रडत रडत सॉरी म्हणते. माझं खरंच चुकलं, असं म्हणत अभिनेत्री हात जोडून माफी मागते. पंढरीनाथ जान्हवीला सांगतो, मी देवाकडे प्रार्थना केली होती की देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टँड घेता यावा की या माणसाबरोबर मी काम करणार नाही, कारण मी हे करू शकतो. मी विचारेन कोण कोण आहे, जान्हवी किल्लेकर आहे ना, बॉस मी काम नाही करणार.